मराठ्यांची लगेच घोळ दिसतू टिकन का नाही काय बा. मग तू काय करतो आता वा तेव्हा घडला खराटे मारी झोपला घरी घोरत. परत बोलल्यावर राग येते कारण मी तळमळी लढतो बेगडी नाही आहे म्हणून मला राग येतोय. बरं असं का म्हणत नाही तुम्ही आणि फसिलं तर फसिलं 40 वर्ष 70 वर्ष या लोकांनी आपलं वाटोळं केलं. फसिलं तर फसिलं याच्या छाताडावर बसून घेऊ पुन्हा लढू. मी लढतोयच ना इतक्या वर्ष काय नाही झालं. मग आता जरी यांनी फसिलं तेवढीन काय झालं का म्हणत नाही तुम्ही. अशी फसवा तुम्ही समाजाला कसं फसवतात ती मग दाखवतो तुम्हाला काचका आम्ही असं का म्हणत नाही सरकारला तुम्ही. इकडं माझ्याकडे सुई दाखवायची मी कसा बदनाम म्हणून बघायचं मला बाजू सारायचं. आपल्या लोकांनी पण त्यांचं ठीक आहे हो त्यांना करू द्या काय करायचं तुम्ही समर्थ आहे त्यांना. तुम्हाला व्याख्या द्यायचं सांगितल्यात मी त्या टायमाला ज्याला ज्याला हरकती मागितल्यात त्यांनी त्यांनी व्याख्या द्या. ते आपल्या व्याख्या कसे घेत नाहीत बघू ते कामं करा. ते असा दोष नाही देत बघा त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांच्या नेत्याला म्हणून ते टिकले. आपले लगेच सांदच बघत येत कोणची कुठं काय ती. जरी सगळे स्वैर्यांचे मी घेतलं जरी हो म्हणलो सगळ्याला विचारून म्हणलो आणि जरी नसल विचारलं तरी पुढचंही सांगतो. तरी मी काय वाईट करतो तरी माझ्या त्या मागण्या आहेतच ना. हैदराबाद गॅजेटच्या पहिल्यापासून सातारा संस्थांच्या कुठं बदललो मी. बॉम्बे गव्हर्नमेंट सगळे सोयरे सुद्धा 83 क्रमांकावर मराठा कुणबी एकच आहे तरी हमेशा नाव काढतो. तो कायदा पारित करा म्हणतो. 5वे विषय सांगतो परत की 2004चा कायदा लागू करा म्हणतोय. कुठं बंद केलंय का मी. तरी माझे ते चालूच आहेत आहे तेच मुद्दे आणि ते मी सोडत नाही. माझं फक्त सरकारला एवढंच म्हणणे वाशीतल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. त्या जर गुलालाचा अपमान झाला रे बाबा तुमच्यावरचा गुलाल रुसला म्हणून समजा. आणि मला मी सांगितलेल्या ह्या गोष्टी 13 तारखेच्या आत पाहिजेत. तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही चर्चा करा. हे सगळ्या कायदेशीर बाजू आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. कुणबी विदर्भातला खानदेशातला सगळा मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा हा सगळा एक आहे. आमच्या रोटीबिटी व्यवहार होतेत लग्न एकमेकांशी होतेत. आमच्या काय आंतरजातीय विवाह नाही आहेत. आम्ही गणगोतातले सगळे सोयरे आहेत एकमेकाचे. आमचं काय आंतरजातीय विवाह नाही तो. त्याच्यामुळं मराठा आणि कुणबी एकच आहे. 2000चा कायदा दुरुस्त करा नाही तर 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी ही मराठ्यांची पोटजात म्हणून किंवा मराठ्यांची कुणबी पोटजात म्हणून सरसकट सगळ्यांना कायदेशीर आहे सरकारी नोंदी द्या. रस्त्यावर उतरू देऊ नका आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही. आमचं आंदोलन कायमस्वरूपी शांततेत राहणार आहे. फक्त आम्हाला डवचू नका. तुम्हाला मेळ दिसत असेल लय मोठा म्हणून तुम्हाला वाटत असेल आपण नेरेटिव्ह भरून काढू कधीच भरणार नाही. त्याची काळजी करू नका. आम्ही एकटेच 50-55% फक्त आम्हाला धोका देऊ नका. आम्हाला धोका जर नाही दिला तर हे तुम्हाला डोक्यावर घेऊन मराठी नसणार आहे. तुमच्या पुढं मी इतक्याच वेळ याच्यासाठी बोललो की मला सरकारला प्रामाणिकपणानं सगळं सांगणं गरजेचं होतं. आणि हे आत्तापर्यंत सांगितलेलं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला शिंदे साहेब शंभूराजे साहेब आणि उदय सामंत साहेबाला हात जोडून विनंती याच्यावरती काना डोळा करू नका. आचारसंहितेचं नंतरचा बहाणा आम्ही ऐकणार नाहीत. आम्ही दुःखी नाहीत. आम्ही रुसणार नाहीत. तुम्ही द्या नका देऊ आम्ही मिळवणार आहेत. एवढंच होईल की आम्हाला राजकारणात उतरावं लागणार आहे तुम्ही जर नाही दिलं तर. कारण त्यानंतर झाल्यावर देऊ आचारसंहिता ह्यो शब्द आमच्यासाठी प्रमाण नाही. आम्ही त्याच्यावर कसलाच विश्वास मराठी ठेवत नाहीत. आणि तिथून पुढं आम्हाला कोणाला शब्द नाही बोलण्याची इच्छाच राहणार नाही. कारण आम्ही कोणालाच आमचं त्यापुढं समजणार नाही. त्याच्यामुळं गोष्टी सांगितल्यात ह्या तुम्ही समजून घ्या आणि ठासूनच सांगायचं सरकारनं शिका. मग ते भले मराठी असतील किंवा ते ओबीसी असतील. ज्याच्या शासकीय नोंदी आहेत त्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ज्याच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदीवाल्यांना त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला आणि कुणबीच्या खाली सदर जेवढे आहेत ते सगळे कुणबी आहेत यांना सगळ्यांना बीड जिल्ह्यात जे सापडलेत आता 20,000 तेही ताबडतोब देतो. देवी लशीची तपासणी बंद झाली. संस्थांची बंद झाली. प्रमाणपत्र राज्यात द्यायचे बंद झालेत. त्याचं
कुठली तपासणी केली जात नाही, त्याला काय म्हणते तर व्हॅलिडिटी याचे बंद